माईल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम. कशा आहात सगळे? ऊर्जा अशी आली पाहिजे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. जेव्हापर्यंत तुमच्या जीवनामध्ये ही स्वस्त मस्त जबरदस्त इतकी ऊर्जा येणार नाही, तेव्हापर्यंत जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचं एनर्जी क्रिएट होणार नाही. कारण जशी पेरणी आपण आपल्या जीवनासाठी करू, तसाच आनंद. आजपर्यंत आपला फोकस कुठे जात होता? जीवनातल्या समस्यांवर, की मेरे जिंदगी में ये समस्या है, वो समस्या है, याचा मार्ग कसा काढू, त्याचा मार्ग कसा काढू, अशा अनेक समस्या तुमच्या जीवनामध्ये भेडसावत होत्या. पण आता आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकतेशी जोडण्यासाठी दैनंदिन लेवलवर खूप सुंदर ऊर्जा क्रिएट करणार आहोत आणि विचारांची पेरणी जाणीवपूर्वक करणार आहोत. जे जी नकारात्मकता आपल्या माइंडमध्ये आहे, तिला आपण कट कट कट, डिलीट 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 म्हणून जीवनातून दूर करणार आहोत. आणि आपल्याला जे पाहिजे आहे ते सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवणार आहोत. ओके. सो आज आपण सगळ्यात पहिले बघू रेकीच्या विशेषता. तर रेकी काय आहे? तर रेकी ही प्रकृतीने मानवाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. रेकी एक सरळ आणि सोपी उपचार पद्धती आहे. रेकीच्यासाठी 1-2 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन कुठलाही व्यक्ती रेकीचं साधक बनू शकतो. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम, मग तुम्ही 10 दिवसांचं सेशन का घेताय? तर 1-2 दिवसाचं म्हणजे दिवसभरात 3-3 तास, 6 तास किंवा 4-4 तास असं आपण सेशन घेऊन हे सेशन अटेंड करू शकतो. पण जर तुम्हाला शाळेचा आता मुलांना अभ्यास एकाच एकाच पद्धतीचे गणित किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे गणित एकाच दिवशी सोडवायला दिले, डोक्यात समजणार आहे का? आणि म्हणून आपण दररोज एक एक विषय व्यवस्थितपणे समजावून घेऊन त्याला अभ्यासणार आहे. आणि रेकी हा शिकण्यासाठी नाही आपण. रेकी हे जीवन, जसं 10वी 12वीची आपण पुस्तकं आयुष्यात कामात येतात का? कोणाकोणाजवळ 10वी 12वीची पुस्तकं जपून ठेवलेले आहे? ते तर परीक्षा झाल्याबरोबर, रिझल्ट आल्याबरोबर रद्दीत गेले गेले की नाही गेले, किंवा दुसऱ्या कुणाला तरी देऊन टाकले. मग रेकी काय आहे? रेकी आपल्याला जीवन जगण्याची कला आहे, जिला जोपर्यंत आपण दैनंदिन जीवनामध्ये आत्मसात करणार नाही, तोपर्यंत आपण या ऊर्जांचा अनुभव घेऊ शकणार नाही. आपल्याला हिला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आत्मसात करणं तेवढंच गरजेचं आहे. डेली लाईफमध्ये आपल्याला या ऊर्जांना प्रभावीपणे आत्मसात करण्याची खूप गरज आहे. ओके. चला, सगळ्यात प्रथम आज सकाळी किती लोकांचा शक्तिपात राहून गेलाय? दोज आर प्रेझेंट हिअर. कारण आज माझ्याचकडनं थोडा नेटवर्क इश्यू आला आणि मीटिंग सुरू करायला वेळ लागला. ठीक आहे. सो ज्यांचा ज्यांचा राहून गेलेला आहे, काळजी करू नका, कारण ती चूक माझ्याकडनं घडली, की माझ्याकडनं जे काही नेटवर्क इश्यू होता आणि त्याच्यामुळे आपला उशिरा झाला. तर बेटर वे, उद्या सकाळी 6:15 वाजता, किती वाजता? शार्प 6:15 वाजता तुमचा शक्तिपात होणार आहे. याच लिंकवर ज्यांचा ज्यांचा राहिलेला आहे, उद्या परत एक तुमच्यासाठी संधी आहे. 6:15 वाजता तुम्ही शक्तिपातासाठी जॉईन करू शकता. कारण इथून पुढचे जे प्रॅक्टिकल आपण मंडे पासून, शनिवार रविवार क्लासला सुट्टी असते, मंडे पासून जेही प्रॅक्टिकल आपण करणार आहोत, त्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला जो पुढे एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, ठीक आहे, तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्याच्याशिवाय तुम्ही प्रॅक्टिस करू शकणार नाही. म्हणून परत एकदा शक्तिपाताची संधी तुम्हाला दिली जात आहे. ज्यांनी आज केला त्यांनी परत करायचा नाही आहे. फक्त ज्यांचा आज राहून गेलेला आहे त्यांनी उद्या सकाळी 6:15 वाजता, किती वाजता? सकाळी 6:15 वाजता दिलेल्या लिंकवर जॉईन करायचं आहे. जी आपली रोजची लिंक असते त्याच लिंकवर शक्तिपात होणार आहे. तुमच्या मैत्रिणीला पण सांगून द्या. तुमच्या मुलीची शाळा असते का? आता तो त्यांचा प्रश्न आहे, कारण आपण 15 मिनिटं लागतात, फक्त 15 मिनिटं काढावे लागतात आणि एक दिवस ऍडजस्ट करावं लागेल.
मुलीलाही सांगावं लागेल माझ्या. तिचा पण झाला नाही आज. नाशिक. ओके. 15 मिनिटातच असतो. 15 मिनिटं लागतात. चला. तर रेकी आपण का बरं टप्प्याटप्प्याने शिकतोय? ऍट अ टाइम एका दिवसाचं सेशन का घेत नाही? कारण आपल्या बुद्धीची काहीतरी कपॅसिटी असते आणि स्टेप बाय स्टेप आपण एक एक विषय तो डोक्यात टाकला तर तो दीर्घकालीन आपल्या माइंडमध्ये फोकस म्हणजे आठवणीत राहतो आणि आपण ती प्रॅक्टिस प्रॉपर करू शकतो. म्हणून आपलं हे जे सेशन आहे ते आपण स्टेप बाय स्टेप घेत असतो. त्याच्यानंतर रेकीचं ऑफलाईन सेशन की ऑनलाईन सेशन चांगलं आहे, हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतं की मॅडम ऑनलाईन मध्ये रेकी तेवढी इफेक्टिव्ह होते का? तर जगाच्या पाठीवर कुठेही आपण रेकीच्या ऊर्जा सेकंड लेवल पासनं डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून पाठवू शकतो. जगाच्या पाठीवर कुठे हिलिंग करू शकतो. मग जगाच्या पाठीवर कुठेही शक्तिपात पोहोचू शकत नाही का? कारण तेच सिम्बॉल शक्तिपातासाठी वापरले जाणार आहे. म्हणून डिस्टन्स हिलिंग पॉसिबल आहे. दुसरं फायदा काय आहे? जर आपण ऑफलाईन सेशन घेतलं तर त्याचा खर्च किती येतो? जसं मी तुम्हाला आज फ्री ऑफ कॉस्ट 10 दिवसांचं सेशन देऊ शकते, ते पॉसिबल आहे का? कारण मला हॉल घ्यावं लागेल, तुमच्या चहा नाश्त्याची कमीत कमी सोय करावी लागेल प्रॉपर, आणि त्याचं रेकॉर्डिंग भेटेल का? एका दिवसात ते संपवावं लागेल आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा मी देऊ शकणार नाही. पण ऑनलाईन मध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग मिळत आहे, तुम्ही परत परत ती बॅच रिपीट करू शकत आहे आणि या बॅचेस रिपीट करण्यासाठी आपल्याला कुठलाही आर्थिक मोबदला द्यावा लागत नाही, फक्त तुमचा वेळ द्यावा लागतो. ओके. तर त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण बॅचेसला व्यवस्थितपणे समजून घेऊ शकता, त्याच्यात तुमचं नॉलेज गेन करू शकता. म्हणून ऑनलाईन क्लासेस माझ्या दृष्टीने योग्य आहे की टप्प्याटप्प्याने आपण एक एक विषय जाणून घेऊ शकतो, जे समजलं नाही त्याचं रेकॉर्डिंग बघू शकतो आणि किती वेळा तुम्ही बॅचेस रिपीट करू शकता. ही आपली पेड बॅच असो की अनपेड असो, प्रत्येक बॅचेसमध्ये आपला लाईफ टाईम ऍक्सेस असतो, ज्याचं प्ले स्टोअरवर रेकॉर्डिंग पण मिळत असतं. ठीक आहे. याचं तर या क्लासचं दैनंदिन रेकॉर्डिंग तुम्ही ज्या ग्रुपवर आहे त्या ग्रुपवर दैनंदिन लेवलवर पाठवलंच जातात. आणि ज्यांना नाही मिळत आहे त्यांनी माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. दररोज संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान आपले कोर्सेस अपलोड होत असतात. तर तुम्हाला युट्यूबवर तो व्हिडिओ त्या दिवशीचा बघायला मिळू शकतो. अगदी जुन्याही बॅचेस नवीन बॅचेस एका सिक्वेन्सनी तुम्ही तिथे बघू शकता डेट वाईज. ओके. थँक्यू. सो रेकी उपचार साठी कुठल्याही वयाचं बंधन नाही आहे. 10 वर्षाच्या पलीकडे, ठीक आहे, 10 वर्षाच्या पलीकडे कुठलाही व्यक्ती, तो शिकलेला असेल कमी शिकलेला असेल तरी देखील तो रेकीचं नॉलेज ग्रहण करू शकतो. इकडे 70-75 म्हणजे माझ्याकडे आत्ता रेकॉर्ड आहे 82 वर्षाचे व्यक्ती देखील माझे स्टुडंट आहे. म्हणजे 10 वर्षापासूनचे विद्यार्थी आहेत जे मी स्कूल लेवलवर सुद्धा रेकीचं ट्रेनिंग देते. तर 82 वर्षापर्यंतचा तो आकडा आज झालेला आहे. तर रेकीसाठी वयाला मर्यादा नाही आहे. ज्या वयातही तुम्हाला रेकी शिकायची इच्छा झाली तर तुम्ही या ऊर्जांचा वापर सहजतेने स्वतःसाठी आणि इतरांसाठी निश्चितच करू शकता. रेकी उपचार से नैसर्गिक संतुलन स्थापित होने से नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते. व्यक्ती हळूहळू निगेटिव्ह विचारांवरनं फोकस दूर जाऊन आपोआप सकारात्मक वागायला लागतो. जीवनाकडे पॉझिटिव्हिटीने बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो. आता रोज जर तुम्ही म्हटलं पाहिजे स्वस्त हो मस्त हो जबरदस्त हो, बिमारीची संकल्पना येईल का? जर रोज तुम्ही म्हटलं मैं भाग्यशाली इस पृथ्वी का सबसे भाग्यशाली इंसान हूं, असं जर तुम्ही म्हणायला लागले तर आर्थिक अडचण येणार आहे का? मी प्रत्येक क्षण समृद्ध जीवन जगत आहे असं जर तुम्ही जीवनाप्रती अफर्मेशन द्यायला लागले तर दररोज दररोज माइंडला या शब्दांची पेरणी केल्यामुळे जे आतापर्यंत तुम्ही म्हणत होत्या मेरे जिंदगी में तो बुरा हाल चल रहा है, माझी तर तब्येतीचे हे प्रॉब्लेम आहे, माझा तर बॉस चांगला नाही, माझी तर बायको चांगली नाही, माझी तर हसबंड चांगले नाही, माझी तर सासू, असे जे बोलल्या जात होतं ते बदललं तर जीवन जर सकारात्मक विचार केला, 3 महिने लागेल हो पेरणी करायला, पण 3 महिने जर सातत्याने तुम्ही या ऊर्जांवर फोकस केला तर डेफिनेटली तो चांगुलपणा तुम्ही तुमच्या जीवनात आणू शकणार की नाही आणू शकणार? काय सोनार मॅडम, पॉसिबल आहे की नाही? पॉझिटिव्ह विचार केल्याने पॉझिटिव्ह होईल का? सांगा. माईक ऑन करा. अनम्यूट करा सोनार मॅडम. मॅडमला कदाचित माईक ऑन करता येत नाही. काजल मॅडम सांगा. काजल अहेर होईल का? काजल मॅडम.
होईल. होईल ना? हो. होईल का काजल मॅडम? होईल. रोज रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्याने हळूहळू जीवनातली निगेटिव्हिटी दूर होऊन तिथे पॉझिटिव्ह ऊर्जांचा संचार होईल. थँक्यू. आता बघा, रेकीच्या पहिल्या लेवलवर आपण जे हिलिंग करायला शिकणार आहे, म्हणजे काल आपलं जे म्हणजे आज जे अटुनमेंट झालेलं आहे आपलं, तर ऍक्टिव्हेशन आपण आज थोड्या वेळात करू. तर तुम्हाला त्या ऊर्जांचं, तर त्याच्यानंतर तुमच्या ऊर्जांमध्ये जो सकारात्मक बदल तुम्ही घडाल तो तुम्ही अनुभव करू शकाल. आणि ज्यांचा शक्तिपात झाला नाहीये त्यांनी आजचं रेकॉर्डिंग बघून ती ऍक्टिव्हेशन कम्प्लीट करायचं आहे. क्लिअर? तो आज आपण काय करतोय? सगळ्या रेकीच्या एनर्जीचं ऍक्टिव्हेशन करत आहे. ओके. आता सगळ्यांनी थोडं पाणी घेऊन यायचंय. आपण पहिल्या एनर्जी ऍक्टिव्हेशन करू आणि मग पुढचा ज्या तुम्हाला ऊर्जा भेटलेल्या आहे त्या पण आपण बघणार आहे. थोडं पाणी घेऊन या. थोडं एक एक दोन सिप पाणी प्यायचं फक्त. चला, सगळे आले का क्लासमध्ये? पाणी सांगितलं होतं, पाणी घेऊन आले सगळेजण? एक सिप पाणी पिऊन घ्या आधी. ओके. सो आज आपण करणार आहे एनर्जी ऍक्टिव्हेशन. काय करणार आहे? एनर्जी ऍक्टिव्हेशन. ओके. आता माझ्यासोबत प्रार्थना करायची आणि मी सांगते तशी तशी प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायची आहे. यू विल फील द मॅजिक. आणि इथून पुढे तुमच्या शब्दांनी जे काल म्हटलं होतं ना, पाण्याची पण चव बदलेल, त्याचा अनुभव आपण घेणार आहे. चला, प्रार्थना करायची आहे. ओके. मी प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ठीक आहे. आणि दोन्ही हात रब करायचे आहे. त्याला आपण ऍक्टिव्हेशन नाही केलं ना, अजून झालं ना, सेकंड लेवलचं झालं. चला, डावा हात खाली, उजवा हात वर. आणि इथे 21 वेळा आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 21 वेळा घड्याच्या दिशेने, उलट नाही, घड्याच्या दिशेने हात फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. हाताचा कप शेप राहणार, असे फ्लॅट हात, बोट असे उघडलेले असे नाही, बोट जोडलेले, हाताचा कप शेप. आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. पामचक्रा म्हणजे याला तळव्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पाम. तर त्याला आपण रेकी ऊर्जाला चार्ज करतोय. हिलिंग म्हणजे उपचारक ऊर्जा आपण देतोय. आणि काय करतोय? चार्ज प्रोटेक्शन सुद्धा देतोय. तर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 21 टाइम्स आपल्याला म्हणायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. अंदाजे 21 वेळा मोजत बसू नका. आपल्याला फोकस करायचा हातांमधनं येणाऱ्या ऊर्जांवर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील
अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. बघा, ज्यांचा शक्तिपात आज होऊ शकला नाही त्यांनी आजचा व्हिडिओ बघून उद्या सकाळी तुमचा शक्तिपात होईल 7:15 वाजता. त्याच्यानंतर सेम प्रोसेस कंप्लीट करायची आहे. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर काय करायचं आहे? ठीक आहे, उजवा हात खाली, डावा हात वर, आणि इथे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 मग डाव्या हाताची मूठ बांधायची आहे आणि तो हात मांडीवर ठेवायचा आहे. डाव्या हाताची मूठ बांधून हात मांडीवर ठेवायचा आहे. उजव्या हाताने इथे म्हणायचं आहे, घड्याळीच्या दिशेने क्लॉकवाईज, उलट नाही, घड्याळ ज्या दिशेने फिरते तसं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. 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 त्याच्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या जन्माची सुरुवात ही नाभीपासून झालेली आहे आणि आपल्या शरीराचे सगळ्यात जास्ती जे काही ऑक्युपेशन पॉइंट राहतात ते नाभीच्या तिथे असतात. आणि जे लोक बुवाच्या कीर्तनासारखे बसलेले आहेत, काही ऍक्शन करून नाही राहिले, त्यांची जबाबदारी माझी नाही आहे, त्यांना त्याचा कुठलाही अनुभव येणार नाही. लक्षात घ्या, कारण इथे तुम्ही प्रॅक्टिकली सहभाग घ्याल तरच तुम्ही ऊर्जांचा अनुभव करू शकणार. ठीक आहे, नाभीच्या तिथे 21 वेळा क्लॉकवाईज करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. क्लॉकवाईज फिरवायचा हात असा नाभीच्या समोर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 आणि आता डाव्या हाताची मूठ ओपन करून दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवायचे आहे आणि म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 काय सोनार मॅडम, तुम्ही मस्त बसून पाहून राहिले, क्लास नाही करायचा. मग जर तुम्हाला प्रॅक्टिस नाही करायची तर क्लासला बसायचंच नाही. कारण इथे जे तुम्हाला इतका वेळ मी तुमच्यासाठी देते आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये ती पॉझिटिव्हिटी आली पाहिजे त्याच्यासाठी देत आहे. ठीक आहे, आता हे झालं आपलं ऍक्टिव्हेशन. ही प्रोसेस तुम्हाला दैनंदिन लेवलवर रोज एकदा तरी 5 मिनिटं करायची आहे, ज्याच्याने तुम्ही तुमची जे आपण पुढे ज्या ट्रीटमेंट शिकणार आहे किंवा वॉटर आणि फूड, आता ज्यांनी ज्यांनी ही प्रॅक्टिस केली नाही त्यांना पाण्याची बदललेली चव अनुभव येणार नाही. ठीक आहे, की आता जे मी वॉटर चार्जचं प्रॅक्टिकल घेणार आहे ते ते करू शकणार आहे. ठीक आहे, दोन्ही हात रब करायचे आहे, दोन्ही हात रब करायचे आहे. आणि आता तुमच्या शरीरावर जिथेही कुठे काही दुखणं असेल
ते तुम्ही स्वतःच स्वतः कमी करू शकणार आहे या प्रॅक्टिकलमध्ये. जे प्रॅक्टिकल मी आता तुमचं करून घेत आहे, शरीर लेवलचे तुमचे दुखणे, फिजिकल जे काही तुमचं आता सफरिंग आहे, ते इथून पुढच्या 5 मिनिटामध्ये तुमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही कमी करू शकणार आहे. ठीक आहे, मी सांगते तशी तशी प्रोसेस फॉलो करा. तर पण कुणाचं होईल, ज्यांनी आता ऍक्टिव्हेशन केलेलं आहे तेच हे प्रूफचं प्रॅक्टिकल करू शकतील, बाकीच्यांना त्याचा फायदा होणार नाही. ज्यांनी आता ऍक्टिव्हेशन मध्ये सहभाग घेतला त्यांनाच तो अनुभव येईल. ज्यांनी आताच्या प्रॅक्टिकलला सहभाग घेतलेला नाही ते सेल्फ हिलिंग काही दुसऱ्यांचं हिलिंग करू शकणार नाही. ठीक आहे, दोन्ही हात रब करायचे आहेत. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रिकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आहे. एक एनर्जी बॉल तयार करायचा. हात जवळ दूर, जवळ दूर, जवळ दूर आणि पूर्ण क्लॉकवाईज थोडसा. कुणाकुणाच्या हातामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जाणवत आहे, त्यांनी फक्त मानेनी यस म्हणून सांगा मला. दोन्ही हातांमध्ये एक ऊर्जेचा प्रवाह कुणाला जाणवत आहे? ग्रेट. आता हा जो ऊर्जेचा प्रवाह आहे हीच उपचारक ऊर्जा आहे, जे तुम्ही आता ऍक्टिव्हेशन केलं म्हणून तुमच्या हातामधनं प्रवाहित होत आहे. आणि हीच ऊर्जा तुमच्या शरीर लेवलचं आणि मानसिक लेवलचं सफरिंग, जो काही त्रास आहे तो कमी करणार आहे. आता हा जो एनर्जी बॉल आहे हा क्राऊन चक्रावर टाका, डोळे बंद करा. ठीक आहे, अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रातून ही ऊर्जा थर्ड आय चक्र, रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, रूट चक्र, शरीर, शरीराचे संपूर्ण ऑर्गन प्रत्येक सेल मध्ये पोहोचत आहे. आणि आता तुमचे दोन्ही हात एकदा रब करून जिथे तुम्हाला शरीरावर दुखणं आहे त्या दुखणाऱ्या भागावर ठेवायचं आहे. जिथेही फिजिकली तुम्हाला काही दुखत आहे, रब करून फक्त हात तिथे ठेवा. डोळे बंद करा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय उपचारक ऊर्जा आपल्या हातातून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या हातांमधून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या हातातून प्रवाहित होत आहे. आणि शरीर लेवलवर जिथेही तुम्हाला पेन आहे तिथे ही दिव्य ऊर्जा पोचून दिव्य उपचार आपल्याला प्रदान करत आहे. दिव्य उपचार आपल्याला प्रदान करत आहे. कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला मुंग्या आल्यासारखं वाटेल, कुणाला खूप खिचाव जाणवेल. जर जास्ती वेदना असतील तर खूप खिचाव जाणवेल. प्रत्येकाच्या शरीर प्रवृत्तीनुसार जाणवणाऱ्या या वेदना वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाच्या शरीर प्रवृत्तीनुसार जाणवणाऱ्या वेदना या वेगवेगळ्या असतात. फील द एनर्जी, ही दिव्य ब्रह्मांडी उपचारक शक्ती आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या हातांमधून प्रवाहित होत आहे आणि आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. ज्याही कारणाने जेही सफरिंग आपल्या शरीर लेवलवर आहे त्या सर्व सफरिंगला ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा हील करत आहे. व्हॉट एव्हर सफरिंग इज देअर, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा सर्व सफरिंगला हील करत आहे परमनंटली,
परमनंटली, परमनंटली. हा दिव्य रेकी शक्तीचा, दिव्य ऊर्जा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे. शरीर लेवलवर संपूर्ण स्वास्थ्याची ऊर्जा ऍक्टिव्ह होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. आणि याच स्वास्थ्याच्या दिव्य ऊर्जांसोबत हळूवार परत यायचंय. स्लोली, स्लोली ओपन युअर आईज. दिव्य रेकी शक्तीचा आभार मानायचा, स्वतःचा आभार. थँक्स टू रेकी, थँक्स टू मी. या 3 ते 4 मिनिटामध्ये चेक करा तुम्ही प्रथमतः दिलेल्या हिलिंगनी तुम्हाला किती बरं वाटलंय. रेज युअर हँड. कुणाला बरं वाटलंय? गीता निकम मॅडम बोला. अनम्यूट करा, माईक ऑन करा. गीता निकम, माईकच्या तिथे टच करा. मॅडमला माईक ऑन करता येत नाही कदाचित. हा मॅडम, एकदम म्हणजे असं असं हे झाल्यासारखं झालं. असं गरम गरम वाफ आल्यासारखे झाले. असं गुडघ्यावर हात ठेवल्यानंतर माझा डावा गुडघा दुखतोय ना, हम्म. आता एकदम. हलवून बघा गुडघा किती कमी झाला सांगा. हो हो, एकदम म्हणजे असं हे वाटायला लागले. कुठून आहात मॅडम? इन्चलकरंजी. इचलकरंजी. चला छान. प्रिया नाईक. हॅलो. हा बोला. छान वाटलं मला जरा 15 दिवसापासून माझ्या हार्टमध्ये म्हणजे छातीच्या इथे दुखत होतं. म्हणजे आता जरा कमी होतं 2-4 दिवस औषधं वगैरे घेऊन. पण आता जे तुम्ही मला इथे जे थेरपीचं मी जे केलं आणि हात ठेवला तर मला एकदम गरम गरम जाणवलं आणि थोडं पेन जाणवलं तिकडे आता किती कमी झालाय तो? छातीला. आता पूर्ण कमी झालं. ग्रेट. छान. छान वाटतं. ग्रेट. आणखी कोण आहे ज्यांना थोडा तरी बरं वाटलं? अपेक्षा मॅडमचा येतोय माईक आणि गायब होतोय. डॉक्टर सुचिता पाटील मॅडम अनम्यूट करा. गुड आफ्टरनून मॅडम. गुड इव्हनिंग, मॅडम सॉरी सॉरी. हा, कशा आहात मॅडम? स्वस्त मस्त अ, जबरदस्त. मॅडम मला थोडं कलकॅन आणि स्कोअरचा प्रॉब्लेम आहे आणि सकाळपासून मला चालताही येत नव्हतं जास्त. म्हणजे मी जास्त बाहेर देऊन ओपीडीत पण ही करत नव्हती, पण प्रोसिजर केल्या तर म्हणून मी उठून आता चालून बघितलं तर मला एक 70% रिलीफ मिळालंय. ग्रेट. खूप छान. हा, आणि एक व्हायब्रेशन, वेगळे व्हायब्रेशन जाणवत होते. मीन्स मॅग्नेटिक सगळे जाणवले. म्हणजे क्लॉक वाईज जरी छोटा मुलगा मला डिस्टर्ब जरी करत असला तरी ते मॅग्नेटिक फील, म्हणजे मॅग्नेटिक फील आहे तो मला जाणवत होता. आणि पायाचं बघायला गेलं तर सुरुवातीला अगोदर एकदम हॉट लागून, नंतर परत कोल्ड लागून, आणि पूर्ण टिंगलिंग सेन्सेशन, असे म्हणजे मुंग्या आल्यासारखं जाणवलं आणि छान वाटलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. ग्रेट. अभिनंदन. प्रॅक्टिस करा म्हणजे थँक्यू. सगळं ते होऊन जाईल. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. अपेक्षा मॅडम बोला. हा मॅम, मला तर आत्ताचा जो सेशन आहे तो एवढा छान, बेस्ट रिझल्ट, 100% रिझल्ट मिळाला आहे. माझं अचानकच आज म्हणजे आपल्याला सेशन चालू व्हायच्या आधी माझं एक ओटी पोटामध्ये एवढं पेन होत होतं की मी आज तुमच्या सेशनला बसू शकत नव्हते मॅम. आणि हा जो आता मी सेशन केलाय माझं एवढं मॅजिक झालंय ना, माझं पोटच दुखत नाही मॅम. चला म्हणजे जो सेशन मी छान. अनुभव घेतलाय, पोटावर हात ठेवून जो ठेवला मी, एवढं छान गरम मला जाणवलं. आणि आज 100% माझं पोटातलं पेन गायब झालं मॅम. ग्रेट. खरंच थँक्यू मॅम, थँक्यू थँक्यू मॅम. छान. पद्मजा मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं सेशन खूप छान आहे. मी कधी व्हिडिओवर आले नाही, आज आले. माझे खांदे दुखत होते, मुंग्या येतात माझ्या हाताने, पण मला हे केल्यावर बरं वाटलं. आहे की नाही आपल्याच हातामध्ये
आपल्याच ऊर्जांमध्ये की आपण स्वतःला हील करू शकतो. फक्त ट्रस्ट धन्यवाद. आणि प्रॅक्टिस. मला फक्त काय वाटतं की म्हणजे कधी कधी जेव्हा इतकं मन लावून शिकवताना जर एखादा व्यक्ती नुसतं बसून राहतो ना, तर तेव्हा असं वाटतं की कुठे चुकतोय आपण. नाही मॅम, मी गावी होते त्यामुळे कधी व्हिडिओवर आले नाही. आज घरी आले आता, चालेल. म्हणून आज थँक्यू. ओके. छान. आता आपण ते मॅजिक बघणार आहे. तुमच्या शब्दांनी पाण्याची चव किंवा मिठाचा खारटपणा कमी होऊ शकतो, मग काय वाटतं? एनिवन? नाही. मिठाचा खारटपणा तुमच्या शब्दांनी कमी करू शकता का आत्ता या घडीला? इट्स नॉट अ मॅजिक, इट इज द सायन्स. नाही मॅम. नाही. चला, जे लोक घरी क्लास करत आहे ना, थोडस एका वाटीत मध्ये इतकं थोडस मीठ आणा. जस्ट थोडस 1 पिंच. तुम्ही केलं होतं का लास्ट टाइम? पहिले मिठाचा खारटपणा आपण कमी करू, मग पाण्याची चव बदलू आणि मग त्या पाण्याला उपचारक पाणी बनवू आपण. बघा तुमच्या शब्दांमध्ये किती पॉवर आहे की तुम्ही मिठाचा खारटपणा कमी. पण कोण करेल? ज्यांचा आज सकाळी शक्तिपात झालाय, ज्यांनी ऍक्टिव्हेशन केलेलं आहे त्यांनाच जमेल, बाकीच्यांना जमणार नाही. तेवढा त्यांना तो रिझल्ट येणार नाही. मीठ पाण्यात नाही टाकायचंय, वाटीत घ्यायचंय थोडस. काय तुम्ही करता? हातात नाही हो, थोडस वाटीत घ्या ना. हातात मीठ घ्यायचं नसतं. असे करतात. कोणी ग्लासमध्ये पाण्यात मीठ टाकून आणलं, वाटीत थोडस मीठ घ्या. चला, घेतलं का मीठ सगळ्यांनी? आले का जागेवर? आणि काय करायचंय? पाणी पण असेल ना सोबत? पाणी घेतलंय सगळ्यांनी? ओके. तर नॉर्मल जे मिठाची टेस्ट जिभेवर घ्यायची आणि ते किती खारट आहे ते चेक करा एकदा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. जस्ट 1 पिंच जिभेवर लावा, त्या मिठाची चव लक्षात घ्या, जी काही खारटपण आहे. मग थोडं पाणी पिऊन गोला करून टाका, की ती चव कुठलीच तुमच्या तोंडात राहिली नाही पाहिजे. ठीक आहे. आणि आता दिव्य रेकी शक्तीला कॉल करा. मी स्वतःचे आभारी आहे, स्वतःची आभारी आहे. प्रत्येकाने प्रार्थना करायची आहे. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे आणि माझ्या समोर असलेल्या या मिठाची पण आभारी आहे. ठीक आहे. ते मीठ तुमच्या समोर आहे त्याला. आणि आता त्या मिठाला हातात घ्या, वाटीला हातात घ्या आणि त्याला म्हणा की तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे. 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 हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अँड नाव जस्ट टेस्ट दॅट सॉल्ट. मगाशी टेस्ट तुम्हाला माहिती आहे किती खारट होता. आता टेस्ट घ्या आणि काय झालं सांगा. कोणाकोणाचा मिठाचा खारटपणा कमी झाला आधीपेक्षा, ऍज कम्पेअर टू दॅट सॉल्ट? काय फरक पडला? संतोष पाटील सर, अनम्यूट करा. पहिल्या मिठाची टेस्ट होती आणि आता खाल्ल्यानंतर नॉर्मल म्हणजे तुरट जरा पण त्यात टेस्ट नव्हती मिठाची. खारटपणा कमी झाला होता ना? हो हो, नक्की ना. ओके, ग्रेट. आणखी कुणाचा खारटपणा कमी झाला मिठाचा? ओके, प्रणाली अणेराव मॅडमचा कमी झाला. हो मॅडम, झाला का कमी मॅडम? झालं. कमी. हो, मॅडम मला काही एक्सपिरियन्स पण शेअर करायचे होते या ग्रुप बरोबर. हा, बोला. या ग्रुपला सांगायचं ते मी माझं सेकंड थर्ड लेवल झालंय, पण रेकीने खूप छान एक्सपिरियन्स येतात. आता काही दिवसांपूर्वी माझ्या मुलीचे डान्सचे सर्टिफिकेट सापडत नव्हते आणि मी मनात हे केलं कुठे गेले ते, तिचे ते मेन सर्टिफिकेट होते. मी फक्त रेकी हिलिंग चोकुरे आणि डॉक्युमीवर टाकलं.
शोधलं शोधलं कुठे नाही मिळालं. परत मी मेडिटेशन मध्ये बसले आणि जेवढा पसारा मी काढलेला होता घरातल्या सगळ्या रूम्स मधला, तो आवरायला जेव्हा गेले, त्या आवरताना मला ते सर्टिफिकेट सापडले. पण छान. आधी मला नव्हते सापडले, पण नंतर मला ते सापडले. आणि दुसरं म्हणजे ते बिहारचं मी बोललेलं ते झालं नाही, पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कारण तिकडे एवढं धक्काबुक्की झालं, मारपाट खूप झालेलं, घातपात वगैरे. पण आणि आजार पण मला सगळी लोक तेच बोलले की जे होतं चांगल्यासाठी होतं, बरं झालं त्यांचं रिझर्वेशन कन्फर्म नाही झालं. ग्रेट. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच ती लोक दुसऱ्या ठिकाणी कॉम्पिटिशनला गेले, चिपळूण पेनला गेले. ग्रेट. आणि आता त्यांना मे महिन्यात पुण्याची ऑफर आली आहे. मी म्हटलं जे होतं ते चांगल्यासाठी होतं, फक्त विश्वास आपला मी हवा. तुम्हाला म्हंटल होतं ना की जर हो. एखादी गोष्ट घडत असते तेव्हा टेन्शन नाही घ्यायचं, ते निसर्गाने काहीतरी अधिक चांगलं आपल्यासाठी क्रिएट केलेलं असतं. आम्ही तेच, आणि आम्ही काही मी हे नाही केलं. जेव्हा कळलं चार्ट तयार झाल्यावर नाही झालं, वी वेर रिलॅक्स. पण तरी पण बाकी सगळ्यांसाठी आम्ही प्रयत्न करत होतो की होईल, पण कुठेच नाही. म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कारण काचा फोडल्या, काय काय झालंय ना, काय झालं असतं तर बरोबर. आम्हाला ते हे होतं, म्हणून त्यापेक्षा नको, नाही गेलेले बरे. खूप छान. चला पण ग्रेट. हे एक्सपिरियन्स खूप छान होते. असे अजून भरपूर एक्सपिरियन्सेस आहेत. माझ्या आते बहिणीला मी मागच्या आठवड्यामध्ये, तिला मानेचा त्रास होत होता. तिने मला फोन केला, पूनम मला त्रास होतोय, मला हिलिंग देते का? मी तिला चोकुरे आणि डायक्युमी वगैरे टाकून तिला हिलिंग दिलं आणि ती मान हलवायला लागली. अभिनंदन. खूप खूप छान. खूप म्हणजे आहे, या लोकांना सगळ्यांना ते सांगते की मनापासून केलं ना तर खूप फरक पडतो. ग्रेट. खूप हे आहे. आणि मॅडम, शिवरात्रीला या ना आमच्या गावी. मुलांची एक्झाम चालू होत आहे मॅडम, पॉसिबल नाही आहे. चला. अभिषेक वगैरे असतो म्हणून. नाही, नक्की योग आला तर येऊ कधीतरी. हार्लेश्वरला बघा ना, या तर मी संक्रांतीला पण नाही आला, आता तरी या बघा. म्हणून मी नक्की मेसेज बघू. पण टाकला तुम्हाला पर्सनलवर. चला ठीक, नक्की बघू. थँक्यू. थँक्यू. ओके. सो मीठचा खारटपणा झाला की नाही झाला कमी? क्या लगता है? चला, झाला का नंदा मॅडम? माईक माईक ऑन करा. भरपूर लोकांचा येसचा मेसेज आलेला आहे. ज्यांना नाही झालेलं ना, ज्यांना नाही जमलं, त्यांची अजूनही ती कनेक्टिव्हिटी व्हायची आहे. मोस्टली ते लोक आहेत ज्या अटुनमेंटला सिरियसली घेतलं नाही किंवा आता ऍक्टिव्हेशन मध्ये पार्टिसिपेट केला नाही. त्या लोकांना अनुभव येणार नाही त्या पद्धतीने. ज्या लोकांचा, म्हणून शक्तिपात महत्वाचं आहे, शक्तिपातानंतरचं ऍक्टिव्हेशन महत्वाचं आहे. विचार करा, तुमच्या शब्दांमध्ये इतकी पॉवर आहे. कारण जी गोष्ट एकाला जमली ती सगळ्यांना जमू शकते. काय म्हणत आहे अक्षता मॅडम? माईक माईक ऑन करा. हा बोला. मॅम, आता जे मीठ आपण अफर्मेशन दिलं होतं त्या मीठाने माझ्या मुलीला सुद्धा खारटपणा लागला नाही मॅडम. तिला तर माहित सुद्धा नव्हतं की मी केलंय काहीतरी. चला ग्रेट. छान. मीठ कमी खारट होतं का बेटा? बोल ना, मोठ्याने बोल ना. हो मॅम. चला ग्रेट. छान. थँक्यू. तर बघा, आता आपण पाण्याचं बघणार आहे. ठीक आहे. आता पाण्याने आपण आपल्या शब्दांनी पाण्याची चव बदलू शकते. कॅन यू इमॅजिन? तुमच्या शब्दांनी, आणि ते पाणी तुम्ही कुणाच्याही आरोग्यासाठी देऊ शकता. आजारी व्यक्तीला ते पाणी देऊन तुम्ही त्याला हील करू शकता किंवा स्वतःच्या रोज चार्ज पाणी करून दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहू शकता. दिवसभर तुमची एनर्जी स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह राहू शकते. तर ते तुमच्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे. पण रेकीच्या ऊर्जांसोबत. बरं, रेकी हे का बरं शक्य होत आहे? जेव्हा आपला रेकीचा शक्तिपात झालेला आहे, म्हणून या गोष्टी शक्य आहेत. तर सगळ्यांनी पाणी घ्यायचंय. हो, तुम्ही डायरेक्टली बॉटलला चार्ज करा. काल माझ्याकडे एक मॅडम, आपले एक स्टुडंट भेटायला आले आणि त्यांना पाणी, मी माझ्या बॉटलचं म्हणजे आधी त्यांना दुसरं पाणी दिलं. आधी बसलेल्या होत्या आणि मग आपलं प्रॅक्टिकल चालू झालं 3rd लेवलचं.
तर त्यांना म्हटलं बसल्याचं आहे तर प्रॅक्टिकल करून जागाल, ऍक्टिव्हेशन होत होतं. मग तेव्हा त्यांना पाणी मी माझ्या बॉटलमधलं त्यांना पाणी प्यायला दिलं. मॅडम म्हणे तुम्ही काय तुळशीचे पत्र टाकलेत का म्हणे याच्यामध्ये, पाण्याला इतकी सुंदर चव येते आहे म्हणे. म्हटलं काही नाही हो, फक्त पाणी चार्ज केलेलं आहे. तर हा फरक पडतो. म्हणजे आपल्या घरामध्ये जरी तुम्ही हे पाणी चार्ज करून दिलं पूर्ण माठातलं पाणी, तर लोक तुम्हाला म्हणतील तुमच्या घरच्या पाण्याला सुद्धा वेगळी चव आहे. आणि तुमच्या घरात पाय ठेवल्यावर त्यांना त्या एनर्जीचा देखील फरक जाणवेल. इथून पुढे तुमचं घर जर तुम्ही रोज चार्ज केलं रेकीच्या शक्तीने, पाण्याला चार्ज केलं, तर घरातल्या सगळ्या एनर्जी सकारात्मकतेमध्ये बदलतील. ओके, सो पाणी हातात बाजूला ठेवलेलं आहे. रेकीची प्रार्थना करूया पहिले. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी या पाण्याची पण आभारी आहे. पाणी हातात घ्यायचं आहे आणि त्याला क्लॉकवाईज 21 टाइम्स अंदाजे चार्ज करायचं आहे. हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे आणि मला या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी संपूर्णतः मला स्वास्थ्य प्रदान करत आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आता हळूवार हे पाणी एक एक घोट करून प्या. यू विल फील द चेंज ऑफ टेस्ट. सो कुणाकुणाला पाण्याची चव बदललेली अनुभव आला? भावना पटेल मॅडम, अनम्यूट करा. सेम तुलसीची पत्त्यासारखे वाटते तसं टेस्ट. खूपच छान वाटलं. आणि मॅडम माझं एक सांगायचं आहे, सांगू का? सांगा सांगा. पहिल्यात तुमचे खूप खूप आभारी आहे मी. सेक्शन मला हे म्हणजे करायला भेटलं, माझं भाग्य ते. आणि माझी कंबर इतकी दुखत होती, 2 इंजेक्शन घेतले तरी दुखत होती खूपच. आणि जे मी सकाळचं एक केलं मेडिटेशन, ते सकाळचं केलं ते, आणि आत्ताच एकदम आतून एकदम क्लिअर झालं माझं आता. ग्रेट. कुठं दुखत नाहीये. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. आणि मी आहे गोव्याची. जर अच्छा, गोव्यात छान. येत असेल तर गोव्यात सेक्शन करा. तुम्ही बोलवा, आम्ही येतो. चला ठीक. ओके, थँक्यू. चला आता अजून कोणाकोणाला पाण्याची चव बदललेली अनुभवलं? अपेक्षा मॅडम, बदलली का पाण्याची चव? हो मॅम, बदलली. मला असं वाटलं मी असं तीर्थ म्हणजे जसं तीर्थ घेतलंय देवाचं, मंदिरात गेल्यानंतर जसं तीर्थ घेतात ना, त्याचीच टेस्ट आली मॅम मला. खूप छान जाणवलं मॅम. सगळं आतापर्यंत जेवढं तुम्ही सेशन केलेत आज, तुमच्या प्रत्येक क्षण जाणवला मॅम मला. आणि मी स्वतः खूप पॉझिटिव्ह झाले मॅम. मी तुम्हाला सांगते, मी एवढी निगेटिव्ह होते, एवढी निगेटिव्ह होते की मी घरच्यांचा एवढा तिरस्कार करायचे. माझे सासर त्यांचा थोडस प्रॉब्लेम झाले होते माझ्या लाईफ मध्ये, खूप डेंजर प्रॉब्लेम होते मॅम. मला म्हणजे असं वाटायचं, आज मी खरंच सांगते तुम्हाला, मला असं जाणवलं होतं माझी लाईफ संपलेली आहे, मी उद्याचा दिवस नाही जगू शकत, मला स्टॉप झालंय, मला नाही इच्छा जगायची.
तुम्ही आल्यापासून मला दिवस एवढा छान आणि मला जगण्याची एवढी इच्छा छान झालीये आणि खूप हॅप्पी मॅम. मी खूप छान, खूप छान. खरंच लव्ह यू मॅम. खरंच थँक्यू. खरंच थँक्यू बस थँक्यू थँक्यू. बघा, ही फी मला तुमच्याकडनं मिळते. का बरं? हे फ्री सेशन असतात 10 दिवसांचे. मला तुमच्याकडनं तुमच्या लाईफमध्ये एक छोटासा बदल जरी घडला ना, त्या 300 लोकांपैकी जर 10 लोकांमध्ये जो छोटा जरी बदल, तर मी यशस्वी आहे. माझं जीवन धन्य झाल्यासारखं वाटतं. थँक्यू अपेक्षा मॅडम. बस अशीच प्रॅक्टिस करा. लाईफ खूप सुंदर आहे. ग्रेट. तर आता जशी पाण्याची चव जी तुम्ही अनुभवलेली, की गोड झाली आहे, कुणाचं तीर्थासारखं झालं, कुणाचं नारळाच्या शहाळासारखं झालं, तो पानी रे पानी जिस भाव आपने उसमें डाल दिया वैसे हो गया. आता आपण एक अजून वेगळं प्रॅक्टिकल करणार आहोत. थोडं पाणी घ्या, अगदी थोडं, एक घोट पाणी, आणि त्याच्यात नका करू. हे पाणी ऑलरेडी चार्ज आहे. एक थोडं पाणी घ्या आणि त्या पाण्याला हातात घेऊन तुम्हाला जेवढे वाईट शब्द त्याला बोलता येतात, तू घाणेरडा आहे, तुझी चव एकदम कडू कारल्यासारखी आहे, जे जे आहे ते 2 ते 3 मिनिटं बोला. जे जे वाईट तुम्हाला बोलता येतं, जस्ट बोला त्या पाण्याला. थोडंसंच घ्या. आणि आता ते पाणी थोडंसं जिभेवर घ्यायचं, पूर्ण नाही प्यायचं, ते पाणी बेकार आहे. फक्त तुमच्या शब्दांनी त्या पाण्याला इफेक्ट होतो का ते आपण चेक करणार आहे. कुणाकुणाच्या पाण्यामध्ये फरक पडला, जर नसेल, ते जास्ती खराब जर असेल तर थुंकून टाका. चव खराब झाली असेल तर थुंकून टाका. पिऊ नका ते जे पाणी खराब एनर्जीचं आहे ते प्यायचं नाही. लूज मोशन होऊ शकतात. ज्योती मॅडम बोला. माईक ऑन करा. माईक माईक ऑन करा. हा बोला. हॅलो मॅम. मला पूर्ण कडू लागलं ते पाणी. म्हणजे मी बोलतच होते तसं की हे खूप फार कडू आहे, त्याच्यात इतका कडवटपणा आहे, पिण्यासारखं नाही, पण ते खरंच जाणवलं. एक घोट तो पण मला असा हे झाला आणि खरंच चार्ज होत. आणि मी फर्स्ट टाइमच आहे, पण मला अनुभव आहे. रात्री मला म्हणजे मला थोडा हार्टचा त्रास आहे, तर रात्री मला खूप असं अस्वस्थ होत होतं. तेव्हा मी तुम्ही जे जे काही आतापर्यंत शिकवलं ते मी स्वतःवरती करत होते, पण मला नंतर एकदम शांत झोप लागली त्यामुळे. आणि तो त्रास जो होत होता तो कमी म्हणजे नव्हताच. इतका फरक पडला मला. ओके. खरंच खूप छान वाटलं आणि खूप थँक्यू. थँक्यू. ईशा मॅडम. मॅडम, ते तोंडात पाणी घेतल्या घेतल्या जीभ चरचरली अशी. एकदम वेगळं खराब वाटलं लागला. एकदम बऱ्याच पाणी. लोकांचे मेसेज आहे, कुणाला वॉमिटिंग झालं, कुणाला खराब लागला. आता विचार करा, का बरं? या प्रॅक्टिकलचं महत्व का? आता महत्वाचा विषय, आपलं संपूर्ण शरीर देखील 70% पाण्याने बनलेलं आहे. आणि सतत सतत जर का आपण नकारात्मक विचार करत असणार आहे, तर त्या नकारात्मक विचारांचंच कारण आपल्या स्वास्थ्य समस्यांमध्ये येत असतं. आणि शरीरावर विचारांच्याच माध्यमातून वेगवेगळे आजार प्रकट होत असतात. मग जसं तुम्ही साधं 2 मिनिटं एका पाण्याला अफर्मेशन दिलं की तू बेकार चव आहे किंवा कडू आहे, वाईट आहे, तर त्या पाण्याची चव वाईट झाली. एका पाण्याला तुम्ही म्हटलं की तू खूप चांगला आहे, आरोग्यदायी आहे, तुला तीर्थाची गोडी आहे, तर त्या पाण्याला तीर्थाची गोडी आली, तो पाणी गोड झालं, तीर्थासारखं अमृतासारखं तुम्हाला वाटलं. मग हे जे शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे, याच्यावरही विचारांचा तसाच परिणाम होतो. मग जर 24 तासापैकी 8-10 तास कंटिन्यू किंवा 1-2 तास जरी तुम्ही नकारात्मक विचारांच्या गर्तेत राहत असेल, तर त्याचा शरीर आणि मनावर किती वाईट परिणाम होत असेल, कधी विचार केलाय आपण? आणि म्हणून
आपल्याला जे तुम्हाला सांगितलंय की जे काही नकारात्मक विचार आपल्या शरीरामध्ये आपण मनामध्ये साठवून ठेवलेले आहे, ती 90 दिवसाची ऍक्टिव्हिटी चॅलेंज म्हणून घ्या. सगळे नकारात्मक विचार कागदावर लिहून फाडून टाकायचे. अगदी ज्याला वाटतं ना मी आजारी आहे, तर लिहा मला मी रोज आजारी असते, हा विचार लिहायचा कागदावर, त्याला फाडायचं आणि माचीसची काडी लावून टाकायची 90 दिवसात. आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह अफर्मेशन, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. काय करतोय आपण? फक्त एनर्जी बदलतोय. कुठल्याही वस्तूची किंवा कुठल्याही जागेची एनर्जी आपण बदलतो. एक प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवते की आपल्या शब्दांनी एनर्जी कशी. आता तुम्हाला लक्षात आलं पाण्याचं प्रॅक्टिकल. मी तर इकडे आहे, तुम्ही आपापल्या शहरामध्ये आहे, पण तुम्ही काय केलेलं आहे, तुमच्या अफर्मेशन पाण्याची चव बदलू शकता. मग जीवनात जर नकारात्मकता आहे, सकारात्मक अफर्मेशननी जीवनात आनंद नाही वाटू शकत का? ज्या पतीसोबत, ज्या पत्नीसोबत जीवन आपण यापन करतो आणि सतत मनामध्ये जर त्या व्यक्तीप्रती नकारात्मकताच असेल आणि आपण अपेक्षा करतो की समोरच्या व्यक्तीने चांगलं वागलं पाहिजे, तुम्ही बनवलेलं अन्न ती व्यक्ती ग्रहण करते आणि स्वयंपाक बनवताना तुमच्या मनात विचारत असेल काय रोजची कटकट आहे, हा माणूस ऐकतच नाही, या माणसाचा स्वभाव असाच आहे, या विचारांनी स्वयंपाक करत असेल, तर मग काय होणार आहे? त्या व्यक्तीचे व्हायब्रेशन तसेच होणार आहे. धुवून राहिले त्या कपडे, त्या व्यक्तीचे रोज तुम्ही कपडे जरी हाताने धुवत असाल, जे लोक हाताने धुतात, आणि ते म्हणत असतील की काय माझ्याच मागे ती कटकट लागलेली असते, तसेच नकारात्मक व्हायब्रेशन स्पर्शाच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. कारण आपले जे हात आहे ते इतक्या ऊर्जांनी, सकारात्मक म्हणजे ऊर्जांनी परिपूर्ण आहे की त्याचा वापर जसा कराल तसा. आता इथे एक मेसेज आला की घरचे लोक खूप नकारात्मक बोलतात. रोज लिहा ना, माझ्या घरचे लोक खूप नकारात्मक बोलतात, असं कागदावर लिहा, फाडा आणि टाकून द्या. आणि स्वतःला सांगा की माझ्या घरचे लोक मला खूप प्रेम करतात, माझा रिस्पेक्ट करतात आणि माझा आदर करतात. मी रोज अफर्मेशन म्हणते, माय हजबंड इज मोर लवेबल अँड केअरिंग अबाउट मी, ही ऑलवेज गिव्ह रिस्पेक्ट टू मी. जेव्हापर्यंत मी पण म्हणत होती की काय ऐकत नाही ऐकत नाही, तर खरंच ऐकत नव्हते. बरोबर की नाही? एनर्जी चेंज केली त्याच्या जागी. आता म्हणते की खूप प्रेम करतात, खूप काळजी घेतात. एनर्जी चेंज करायची आपल्याला जीवनामध्ये. प्रॉब्लेमच्या तिथे जर लक्षात घ्या, जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेमवर फोकस कराल, तर कशाला मोठं कराल? प्रॉब्लेमला मोठं कराल. आता आपण रेकीत आलो, आपल्याला काय फोकस करायचं आहे? सोल्युशन. मग मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, काय करलं आपण? जीवनाला सकारात्मकतेची ऊर्जा दिली. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आपण कधी स्वतःला भाग्यशाली समजलंच नाही. आपण लक्षात घ्या, रेकी तुम्हाला थँकफुलनेस शिकवते. त्या चपलेपासनं जीवनातल्या प्रत्येक व्यक्तीला थँक्यू म्हणायला शिकवते. ज्या सासूबद्दल एवढी कटकट कटकट करतात, त्या सासूंनी जर त्या मुलाला जन्माला घातलं नसतं तर तुमच्या जोडीदार म्हणून आणलं नसतं ना. मग आपल्याला हसबंड पाहिजे, मग तिच्या अस्तित्वामुळे त्या व्यक्तीचं अस्तित्व आहे. थोडा प्यार उसको भी दे दो. आणि प्रेमाने तर जगाला जिंकता येतं की नाही जिंकता येत, पण आपण त्या ऊर्जांनी कधी बघितलंच नाही, आहे की नाही? एनर्जी शिफ्ट करा. शिफ्ट इज इम्पॉर्टंट. तुम्ही ज्या ऊर्जांमध्ये आज जगत आहे त्याला, त्या एनर्जीला जर तुम्ही शिफ्ट केलं तर रिझल्ट पण पॉझिटिव्ह येणार आहे. पण एनर्जीचा शिफ्ट कसा पाहिजे? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. त्या ज्या नकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आज आहेत, त्या सर्व नकारात्मक ऊर्जांना आपल्याला पॉझिटिव्हिटी मध्ये शिफ्ट करावं लागेल, तर जीवन आनंदी होणार आहे. तुम्हाला गंमत सांगते, माझ्याकडे एक स्टुडंट होत्या आणि त्या महिलेनी 3 वेळा सुसाईड अटेम्प्ट केला होता. किती वेळा? 3 वेळा सुसाईड अटेम्प्ट केला होता. आणि घरी जेव्हा आणलं हॉस्पिटलमधनं, त्या दिवशी त्यांनी फेसबुकवर माझी ऍड पाहिली आणि तेव्हा माझा 90 मिनिटाचा वेबिनार व्हायचा. आता सारखे 10 दिवसांचे फ्री सेशन नव्हते. त्या वेबिनार नंतर या क्लासची मी 3,000 फी घेत होती. तो काळ होता, ठीक आहे. पण आता मला एवढं रेकीने दिलं तर अब बांटना है, इस हिसाब से क्लासेस चालू आहे. तर त्या मॅडमने ऍडमिशन घेतली आणि त्याच्यानंतर त्यांची कंप्लेंट होती की त्यांची सासू आणि त्यांचा दीर हे त्यांना अति त्रास करतात. त्यांचा चेहरा जरी पाहिला तर त्यांना बिलकुल आवडत नाही. त्यांना ते घर आणि गाव दोन्ही सोडून जायचं होतं. या विचारांमध्ये त्या माझ्याकडे क्लास जॉईन केला की मॅडम मला याच्यातून मार्ग काढून द्याल ना, तर मी खरंच मानेल की रेकी काम करते. मी सांगत गेली, त्या प्रॅक्टिकल त्यांनी करत गेल्या. आणि त्या दिवशी जेव्हा मध्यंतरी त्या माझ्याशी फोनवर बोलल्या, शी वॉज जस्ट क्राईंग की मॅडम माझी सासू मला एवढं प्रेम करू शकते, मला कधीच वाटलं नव्हतं. ज्या सासूच्या रागावर, ज्या दीराच्या
त्रासामुळे मी आत्महत्येचा इतक्यांदा प्रयत्न केला. आज तीच सासू माझ्या मुलांना सांभाळते आहे आणि माझी तेवढीच काळजी घेते आणि फक्त रेकीमुळे शक्य झालं. जे प्रॅक्टिकल मी त्यांना दिले करायला ते त्यांनी मनापासून केले आणि अक्षरशः आता त्या खूप मोठ्या ट्रेनर आहेत. म्हणजे आता त्या माझ्याकडे क्लासला होते, त्याला 4 वर्ष झाले आणि आता त्या खूप मोठ्या ट्रेनर आहेत, स्वतः लोकांसाठी क्लासेस घेऊन राहिले. काय केलं? एनर्जी शिफ्ट केली फक्त. आणि म्हणून जो व्यक्ती तुम्हाला जसा पाहिजे ना तसे अफर्मेशन द्या. तो व्यक्तीला पाणी चार्ज करून द्या. घरातलं पाणी चार्ज करून जर तुम्ही ठेवलं, घरात माठ आहे त्या माठातलं पाणी चार्ज करून ठेवलं आणि म्हटलं की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. एनर्जी विल शिफ्ट. रोज रोज तुम्ही त्या पाण्याला अफर्मेशन देता आणि तुमच्या घरचे लोक ते पाणी पितील, त्यांच्या एनर्जी शिफ्ट होतील, सकारात्मकतेमध्ये येतील. त्याच पद्धतीने अन्न सगळं शिजलं, घरातलं स्वयंपाक झाला, ते अन्न सर्व करायच्या पहिले प्रार्थना द्या. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हॉटेलमध्ये जेवायला गेलात, त्या अन्नात किती कुठल्या व्यक्तीने कुठल्या मानसिकतेने बनवलं आपल्याला माहिती नाही आहे. त्या सगळ्या व्हायब्रेशन त्या अन्नामध्ये आलेले आहेत. तर काय करायचं? परत अफर्मेशन द्यायचं की हे अन्न ग्रहण करत आहे आम्ही, या अन्नातनं आम्हाला खूप सारं आरोग्याचा लाभ प्राप्त झालेला आहे, संपूर्ण स्वास्थ्य. कारण तिथे जी एनर्जी शिफ्ट कराल तीच एनर्जी तुम्ही कराल. नाहीतर कितीही वाईट अन्न असलं, म्हणजे चांगलं अन्न असलं पण व्हायब्रेशन चुकीचे असेल, त्याची तुम्हाला गोडवा म्हणजे ते खाल्ल्यावर तृप्तता वाटत नाही. कुठेतरी निगेटिव्हिटीची भावना आंतरिक लेवलवर आपल्या जीवनामध्ये येऊन जाते. आणि म्हणून आजपासनं अन्न पाण्याला थँक्यू म्हणा. जे कपडे तुम्ही घड्या घालून ठेवता कपाटांमध्ये, त्या कपड्यांना स्पर्श करून थँक्यू म्हणा. का बरं थँक्यू म्हणायचं? तुम्ही कुणीतरी कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय म्हणून. आज असे बरेच लोक आहेत ज्यांना अंगभर घालायला कपडे नाही आणि आपल्याकडे ठेवायला कपाट कमी पडत आहे. जस्ट से थँक्यू. आहे की नाही? काय कमी आहे हे बघण्यापेक्षा माझ्याकडे काय आहे हे बघायला सुरुवात करा. खूप रागवणारा, कटकट करणारा जोडीदार जरी असेल, पण तो आहे हो आपल्या सुखदुःखात सोबती. ज्यांच्या जीवनात ती व्यक्तीच नाही आहे, त्या व्यक्तीच्या जीवनातला एकाकीपणा बघा. एखाद्या वेळेस वृद्धाश्रमात जाऊन बघा, एखाद्या वेळेस अनाथालयात जाऊन बघा. आई वडिलांविना पोरक्या मुलांची काय कंडिशन होते, किंवा एकेकाळी मोठ्या पदावर असणाऱ्यांना वृद्धाश्रमात राहायची वेळ येते, तेव्हा तर काय कंडिशन होते. मग आज जर आपण आपल्या जीवनामध्ये आनंदाने जगत आहोत, याच्यापेक्षा आनंद काय आहे? पण हा बदल घडण्यासाठी रेकीचे 5 तत्व जीवनात अनुसरण्याची खूप गरज आहे. जोपर्यंत 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी हे तुमच्या जीवनामध्ये येणार नाही, तोपर्यंत फायदा होणार नाही. तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील की त्यांना ना स्वतःच्या जीवनातले दुःख बडा बडा की बताने की बहुत आदत राहते, की माझ्यासारखं तकलीफ मध्ये कोणीच नाही, माझ्यासारखं प्रॉब्लेम मध्ये कोणीच नाही. असतात ना लोक, आले की सतत कटकट 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 चालू असते त्यांची. पहिले तर अशा लोकांपासून दूर राहायचं. काय म्हणायचं तेव्हा? हळूच मनातल्या मनात कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. काय म्हणायचं? मंत्र देते मी तुम्हाला, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. कारण ज्यांना प्रिन्सिपल माहित नाही रेकीचे, कालचा व्हिडिओ बघा. काल शिकवले 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. कालचा व्हिडिओ बघा. काल रेकीचे 5 तत्व आपण शिकलेलो आहेत. ठीक आहे? तर त्याच्यामुळे ज्यांना प्रिन्सिपल माहिती नाही त्यांनी कालचा व्हिडिओ एकदा बघा, तुम्हाला रेकीचे 5 तत्व मिळून जातील. ओके, चलो आगे बढ़ते हैं. तर ही जी रेकी ऊर्जा आहे, शिकवताना माझं लक्षच राहत नाही, माझी 5:30ची बॅच असते दुसरी. चला, हा बघा बरं, मी इतकी बिंदास आता 4:30 2 मिनिटं झाले, ते लोक वाट बघत असतात. चला, तर शनिवार रविवार क्लासला सुट्टी असते. शनिवार आणि रविवार क्लासला सुट्टी असते. आता आपण सोमवारी भेटणार आहे. पण ज्यांचा शक्तिपात राहिलेला आहे त्यांनी उद्या सकाळी 6:15 वाजता या लिंकला जॉईन करायचं आहे. आणि आतापर्यंत आजच्या सेशन पर्यंत ज्यांचंही जे सेशन सुटलेलं असेल
आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे रेकॉर्डिंग तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. वर्टेक्स हॅपी लाईफ हे आपलं युट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा तुम्हाला. आणि तिथे आपण आता लवकरात लवकर काही व्हिडिओ सिरीज टाकणार आहोत, ज्या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी अजून शिकायला मिळतील. ओके. सो आजचं सेशन कसं वाटलं, पाण्याची चव बदलून कसं वाटलं, अफर्मेशन कसे वाटल्या, कृपया तुमचं शेअरिंग खूप कमी लोक करून राहिले बुवा, या ग्रुपचा काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही, तर तुमच्या एक्सपिरियन्स नक्की शेअर करा, कारण तुमच्या एक्सपिरियन्स मधनं मला नवीन शिकवण्याची प्रेरणा मिळत असते. सो मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू.